नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं हिंद केसरी 61 पट्टा देशमुख पट्टा मैदान संपन्न होते आणि या मैदानाचा फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय मोरगावचा रायफल आणि अप्रतिम अशी जोडी पळून आज फायनलचा गुलाल जोडीने घेतलाय आणि सर्व प्रेक्षकांची मनं आज जोडीने जिंकले म्हणावं लागेल. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल आज किती मोठा विजय आहे त्याच्या करिअर मधला? आज त्याच्या करिअर मधला खूप मोठा विजय आहे. गट 10 नंबर तासावरनं त्याने काढलेला आहे. कडने पळून गट पास झालेला आहे. बरोबर. खूप मोठा विजय. आणि सेमीत किती वेळा पळाला कसं काय? 5 नंबर सेमी. 5 नंबर सेमी. पुढे दादा एक कुठं राहिलाय मैदान वगैरे कुठली झालीत कसं? मैदान मोरगाव मध्ये छोट्या लखन बरोबर 1 नंबर केला होता. त्याच्यानंतर परवा चोराडला ह्याच्या पाखऱ्या बरोबर डेरेवलीच्या पाखऱ्या बरोबर फायनल झाला नाहीये. गट सेमी सुट्टा काढलं होतं. हो. आणि बिनजोडला मुंबईमध्ये भरपूर बिनजोड केलेले आहेत. चेहरे पट्टीला सेम कारुंड एक्सप्रेस दिसते सेम म्हणजे ते चेहरे पट्टी वगैरे सेम दिसते. काय फरक नाही काय म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये पुशेगाव असेल पेडगाव असेल मोठ्या मैदानात गट तर काढतोच. कड असो आतून असो कुठून बी असो. बरोबर. सेमीला टाकाटाकी थोडाफार 19-20 होते पण कुठल्या खांदी दोन्ही खांदी पळतो आतून बाहेरून. फक्त सर बैल पुरला पाहिजे. बैल पुरतो तर गाडी बैल लावतो. बरोबर. तेवढा विश्वास आहे तुमचा? विश्वास आहे. 100% विश्वास आहे. आज गट कडनी काढलेला मी 10 नंबरचा. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज म्हणून त्याला ओळखलं जातं. कुठून घेतलाय कसं काय त्याला? घरच्या गायचा. अरे वा. म्हणजे एक म्हणावं लागेल की भरपूर कष्ट केलं तुम्ही त्याला घडवण्या पाठीमागे. घरच्या गाईचं खोंड तयार करणं आणि त्याला वाढवणं आणि त्याला हिंद केसरी मैदानात गुलाल घेणं ते सोपं काम नाही म्हणावं लागेल. काय मुंबईमध्ये शिरडोनला बैल असतो तुषार मुकदम पनवेलला त्याच्या नावाने पळतो आणि खाली इथं आमच्या नावाने पळतो. बरं. तुमचं नाव काय? संतोष गणपत चांदगुडे. आप्पाडाईवर चांदगुडे मोरगाव. बरं. काय गायात तुमच्या तुळशीमाळ आहे. पांडुरंगाची वारी आता पंढरपूरला चालली. एक विठ्ठलाचा आशीर्वादच मिळाला. 100% विठ्ठलाचेच. काय सांगेल? विठ्ठलाचा आशीर्वाद 100%. हो. एक काय त्याला काय सांगितलेलं सकाळी की ज्यावेळेस आलेलं त्यावेळेस? काही नाही, फक्त म्हणलं होतं पांडुरंगाची वारी निघालेली आहे आज आपली पण थोडंफार काहीतरी असू दे राखू दे बरोबर राहील. गट ज्यावेळेस कडनं काढला त्याने. हो. गट ज्यावेळेस कडनं काढला त्यावेळेसच मनात कॉन्फिडन्स वाटला की आज राहणार गाडी. नाही कुठल्या पण मैदानात बैल पुरला ना तो काढतोच. मी त्याला मागणं केलं की ही पंढरी आहे ना पांडुरंगाची पंढरी. बरं. ह्यात मध्ये मला गुलाल दे. त्यांनी माझं सार्थ म्हणजे ठरवलं. ती नंदीला पण जाण असते का? कारण एक प्रकारे तुम्ही त्याला जीवापाड जपलाय, कष्टाला केले, त्याला पण कुठंतरी जाण येते. बरोबर. काय सांगाल त्याविषयी? म्हणजे त्याला पण जाणवते की मालकासाठी आपल्याला पळलं पाहिजे. बरोबर. प्रत्येक मैदानात आहे फक्त त्याला बैल पुरत नाही. पायऱ्याचे याच्यामुळे ना बैल पुरला नसल्यामुळं तो कडनी पळतो. आज गट कडनी गट काढलाय आणि सेमी 6 मध्ये पळून क्वार्टर फायनलला 5 नंबर. आतापर्यंत कोणत्या बैलांसोबत पाहायला जातं कसं काय? म्हणजे कुठल्या बैलांसोबत पाहायला? भरपूर बैलांच्या बरोबर पळालोय. मोरगावच्या कृष्णा बरोबर पळालोय. अजून ह्याच्या जीवा बरोबर पळालोय. ह्याच्या छोट्या लखन बरोबर पळालोय. पाखऱ्या बरोबर पळालोय. लखन बरोबर पळालोय. आणि आज एक्या बरोबर पळालो. अडचणी आले का? हो. पायऱ्याला भरपूर अडचणी. काय म्हणजे कशा पद्धतीने येता येत अडचणी आणि कसं सामोरं? बैल पळत असून बघू पुढचं मैदान नियोजन झालंय. पळू एखाद दिवशी. नाही म्हणत नाहीत पण पळू एखाद दिवशी. बघू पुढचं मैदान. म्हणजे कुठंतरी एक पळू पुढच्या मैदानात एवढंच चाललंय. म्हणजे नाही पण म्हणायचं नाही आणि हो पण नुसतं म्हणत जायचं पुढच्या मैदानात कुठेतरी मनाला लागतं का ती गोष्ट? 100% लागते. परंतु सर असं होतंय आम्ही जी मागणं करतोय ते दैवयोगाने याच्या शक्तीने हा त्या गाड्या त्याच्या जोरावरच सगळं त्याच्या जोरावरच तो करतोय. बरोबर. सगळ्यांना बैल माहित पण कोण बैल देत नाही. पण ज्यांची बैल दिलं नाही त्यांच्या खोंड गाड्या मारतो का तर मारतो. गटाला मारतो त्या फक्त त्या गटात लागली ती गाडी 100% एक 2 टांगाने. बरं. दादा नंबर सांगा तुमचा म्हणजे पायऱ्याला कॉन्टॅक्ट करतील. 76 20 92 6006. बरं. मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 70 दुसरा एक गाणं. सांग. 72 18 67 72 72. बरं. आणि कोणत्या गांधी पोहतो तो?
दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी पळतो. पब्लिकनं लागलं तर काय टेन्शन चालेल. शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच भवितव्य उज्ज्वल आहे ह्याचं, 100%. कुठल्या पण नंदीसोबत पाहायचे, कुठल्या बैला सोबत पाहायचं बैल तर कुणाला हवसा कुणाला नकोय हा विषय नाही, परंतु आमचा बैल आमचं सिद्ध करून दाखवतोय, त्यामुळे बाकीच्या नंदींचं मला कोण येणार हा माझ्या नंदी माझा विश्वास. 100%. आणि कुठले मनापासून इच्छा कुठली यासोबत सिरसवडीचे रायफल. सिरसवडीचे रायफल. हो. बरं चालेल. शुभेच्छा राहतील.